नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर जो वाद गेलेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेले जे दोन गट आहेत त्यापैकी खरा राष्ट्रवादी पक्ष कुठला याचा निकाल काल परवा त्यांनी दिला. आणि तसं बघायला गेलं तर निकाल तसा येणार ही सगळ्यांचीच अपेक्षा होती आणि ती अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेली आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये हीच अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली. याचं कारण तसाच निकाल यापूर्वी विधानसभेच्या अध्यक्षांकडून शिवसेनेच्या बाबतीत झाला होता आणि निवडणूक आयोगाच्या बाबतीत झाला होता. आणि दुसरी गोष्ट, तसाच निर्णय निवडणूक आयोगामध्ये अजितदादांच्या बाजूने गेलेला होता आणि त्यामुळे तो तसाच निर्णय होणार ही सगळ्यांची अपेक्षा होती. फक्त त्यासाठी भाजपवर खापर फोडायचं का, निवडणूक आयोगावर खापर फोडायचं का, एवढाच प्रश्न होता. हे सगळे भाजपच्या इशाऱ्यावर चालू आहे, मोदी सरकारच्या इशाऱ्यावर चालू आहे, हे बोलायचं की नाही एवढंच बाकी होतं. बाकी सगळ्यांना काय होणार आहे माहिती होतं, कारण ते सत्य होतं. पण असं मी त्या वादात जाणार नाही. माझा विषय वेगळा आहे. तो विषय असा आहे की ज्या वेळेला शिवसेनेच्या बाबतीत हा निर्णय आला त्यावेळेला याच शरद पवार साहेबांनी, त्यांचा पक्ष फुटलेला नव्हता तेव्हा, चिन्ह आणि नावासाठी वाद घालत बसण्याची गरज नाही, कोर्टात जाण्याची, कोर्ट कचेऱ्या करण्याची गरज नाही, नवं नाव नवं चिन्ह घेऊन पक्ष उभा करायचा असतो, लोकांमध्ये जायचं असतं, असलं शहाणपण उद्धव ठाकरेंना शिकवलं होतं. पण ज्या वेळेला तीच परिस्थिती खुद्द शरद पवारांच्या घरात आणि पक्षात उद्भवली तेव्हा मात्र विनावलंब शरद पवार निवडणूक आयोगाकडे धावले, सुप्रीम कोर्टाकडे धावले. आणि तसाच निर्णय आल्यानंतर त्यांनी सुद्धा संजय राऊत यांच्या पातळीवर जाऊन शरद पवारांनी आणि सुप्रियाताईंनी निवडणूक आयोगाच्या न्यायप्रवृत्तीवर सुद्धा प्रश्नचिन्ह लावून टाकलं. पण या दरम्यान शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे नेते जयंत पाटील यांनी जी काही भूमिका मांडली ती मला खूप आवडली. कारण नंतर हळूहळू करत शरद पवार गटातल्या राष्ट्रवादीच्या बहुतेक नेत्यांनी नेमकी तीच भूमिका उचलून धरलेली आहे. आणि ती भूमिका अशी की शरद पवार हेच आमच्या पक्षाचं नाव आहे, शरद पवार हेच आमचं निवडणूक चिन्ह आहे, कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी किंवा आमचा पक्ष आहे, ही भूमिका जयंत पाटलांनी मांडली होती. आणि बघता बघता त्यांच्या सगळ्या अनुयायांनी ती भूमिका उचलून धरली. प्रश्न असा होता की हे खरं असेल तर मग निवडणूक आयोगामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव घेण्याची गरज नव्हती. सरळ सरळ निवडणूक आयोगासमोर एक नवा पक्ष नोंदवायचा होता, शरद पवार पक्ष किंवा शरद पवार पार्टी. विषय संपला. वेगळ्या चिन्हाची गरज नाही. शरद पवार यांचंच नाव पोस्टाच्या स्टॅम्प असतो तसं बनवायचं होतं. मी विनोद करतो असं वाटतंय तुम्हाला मित्रांनो? बिलकुल नाही. शरद पवारांनी सांगितलं, ज्या वेळेला सोशल मीडिया नव्हता, आजच्या इतकी संपर्क साधनं नव्हती, त्या काळात इंदिराजींना नवं चिन्ह मिळालं आणि एकदा नव्हे दोनदा, 71 साली, 70 साली आणि 98 साली बैलजोडीच्या जागी गाय वासरू आलं, गाय वासरूच्या जागी हाताचा पंजा आला. पण तरीही इंदिराजींनी निवडणुका जिंकल्या होत्या. ते आपलं चिन्ह, आपल्या पक्षाचं नवं नाव तळागाळापर्यंत पोचवलं होतं. कारण पक्षाकडे संघटना होती, इंदिराजींच्या मागे कार्यकर्त्यांची फौज होती.
त्यांनी ते पोचवलं होतं. आज त्याच्यापेक्षा तळागाळापर्यंत पोचायला सोशल मीडिया, डिजिटल मीडिया अशी प्रचंड सोपी साधी सरळ साधनं आलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार खरोखरच लढण्याच्या तयारीत असतील किंवा लढण्याची त्यांची इच्छा असेल ते सुप्रीम कोर्टात धाव घेणं वगैरे करायची त्यांनी त्यांच्याच म्हणण्यानुसार गरज नव्हती आणि अगदी इंदिराजींपर्यंत जायची गरज नाही. मित्रांनो, इंदिराजींच्या पुढचा टप्पा आज राजकारणात गाठला गेलेला आहे. राजकारणात गाठला गेलेला आहे आणि जितकं काय हुकुमशाही, फॅसिझम वगैरे आरोप भारतामध्ये होतात त्याच्याही अनेक पटीची दडपशाही आपल्या शेजारी पाकिस्तान देशात चालू आहे. ज्या नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्या पक्षावर दडपशाही करून पाकिस्तानच्या लष्कराने 5-6 वर्षापूर्वी निवडणुकीचं नाटक करून इम्रान खानला आणून देशाचा पंतप्रधान केला, तेवढी दडपशाही भारतात झालेली नाही. नवाज शरीफ असो किंवा त्यांचा पक्ष असो, त्यांनी आधीच्या 5 वर्षात काय काय कामं केली हे सांगण्यावर सुद्धा निवडणूक प्रचारात प्रतिबंध घालण्यात आला होता आणि त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना मारून मुटकून इम्रान खानच्या पक्षात पाठवण्यात आलं होतं. जितक्या अडचणी पक्ष म्हणून लढवताना नवाज शरीफ किंवा बिलावल भुट्टो यांना येतील ते सगळं पाकिस्तानचं लष्कर करत होतं. अशा रीतीने पाकिस्तानी लष्कराने निवडणुकीचा एक नाटक रंगवलं आणि त्यातून इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आणून बसवलं. पण हळूहळू करत तोच इम्रान खान हा पाकिस्तानी लष्करासाठी भस्मासूर ठरला आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवायची वेळ आली तेव्हा त्याला पदभ्रष्ट करण्यापर्यंत कारस्थानं पाकिस्तानी लष्कराला करावी लागली होती. आणि त्यामुळे इम्रान खान संपवायचा कसा ही जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी त्याची जी काय पाकिस्तान तहरीके काय इन्साफ नावाचा पक्ष आहे तो बंदी घातली त्याच्यावर. त्याला नावसुद्धा वापरून निवडणूक लढवायला प्रतिबंध करण्यात आला. इम्रान खान म्हणजे नवाज शरीफ किंवा बिलावल भुट्टो वगैरे यांना आपल्या पक्षाच्या तिकिटावर उमेदवार उभे करण्याची तरी मुभा होती. पण 5-6 वर्षानंतर ताज्या निवडणुका ज्या झाल्यात ज्याच्यामध्ये परत एकदा त्रिशंकू त्यांची संसद निवडून आली पाकिस्तानची, त्यामध्ये इम्रान खानच्या पक्षाला त्याला तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि त्याच्या पक्षाला नाव आणि निवडणूक चिन्हसुद्धा नाकारण्यात आलं होतं. तरी इम्रान खान हा पाकिस्तानच्या संसदेमध्ये सर्वाधिक जागा निवडून आणू शकला ज्याच्याकडे पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह नाही. मला वाटतं शरद पवारांनी इम्रान खानपासून काही धडा शिकला पाहिजे. जे शरद पवार इंदिराजींचं 50 वर्षापूर्वीचे संदर्भ सांगतात त्यांना 50 दिवस पण झालेले नाहीत पाकिस्तानच्या निवडणुकीत. तो संदर्भ का लक्षात येत नाही, समोर घडताना दिसत नाही. इम्रान खानच्या समर्थकांनी अपक्ष म्हणून निवडणुका लढवल्या आणि जे काय आकडे समोर आलेत त्यातून दिसतं की जवळजवळ 90पेक्षा जास्त म्हणजे भुट्टो यांचा पक्ष किंवा नवाज शरीफ यांचा पक्ष त्यांच्या पक्षांना नाव आणि चिन्ह आणि असतानासुद्धा जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा इम्रान खानच्या समर्थकांना अपक्ष म्हणून अधिक जागा जिंकता आल्या. तेव्हा जनमानसामध्ये ज्या नेत्याची लोकप्रियता असते त्याचं गाडं पक्षाचं नाव निवडणूक चिन्ह याच्यावर अडत नाही याचा सगळ्यात मोठा साक्षात्कार आपल्या शेजारी देशात घडलेला आहे. जयंत पाटील यांची नेमकी तीच अपेक्षा आहे का की जसं त्या पाकिस्तानात इम्रानचे समर्थक अपक्ष म्हणून निवडून आले, त्यांचं निवडणूक चिन्ह काय होतं जे काय असेल ते,
पण लोक त्याला ओळखत होते की हा अमुक अमुक उमेदवार आपल्या मतदारसंघात उभा आहे, हा इम्रानचा समर्थक आहे आणि आपल्याला इम्रानला मत द्यायचं असेल तर याचं जे चिन्ह असेल त्याच्यावर शिक्का मारला पाहिजे. प्रत्येक मतदारसंघात इम्रानचा समर्थक वेगवेगळं निवडणूक चिन्ह घेऊन उभा होता. तरीही त्याचे 90पेक्षा अधिक सर्वाधिक मोठा पक्ष म्हणावा इतके अपक्ष उमेदवार इम्रान समर्थक निवडून आले. तर जी बकवास सुप्रिया ताईंपासून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड करतायत, त्यांनी हिम्मत असेल तर पक्षाचं नाव निवडणूक चिन्ह झुगारावं आणि पवार म्हणजेच पक्ष, पवार हाच आमचं निवडणूक चिन्ह आहे असं म्हणता तर इम्रान खानसारखी सत्व परीक्षा देऊन बघा. इम्रान खान तुरुंगात होता मित्रांनो, त्याला जामीन पण नाकारला जात होता. अनेक खटले त्याच्यावर लादण्यात आलेले आहेत. हिंडण्या फिरण्यावर प्रतिबंध आहे. पक्षाच्या बैठका ऑनलाईन घेण्यावर बंदी. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला इम्रान खान पुरून उरला आणि त्याने अपक्ष संख्येतूनच आपल्या पक्षाची ताकद दाखवली. शरद पवार स्वतःला क्रिकेटमधले जाणकार म्हणतात. त्यांना इम्रान खान कोण तो माहिती असला पाहिजे. शरद पवार राजकारणी असून क्रिकेटमध्ये लुडबुडत होते आणि इम्रान खान हा क्रिकेट म्हणून राजकारणात लुडबुडायला आला. सांगायचा मुद्दा असा की इम्रान खानने रस्ता दाखवलेला आहे. जनता तुमच्या मागे असेल तर बाकी सत्ता, अधिकार, लष्कर, सेना, कायदे तुमच्या कितीही विरुद्ध असोत, लोकशाहीच्या निवडणुकीत तुम्ही जिंकू शकता. एक पक्ष म्हणून नाही तर अपक्ष म्हणून तुम्ही वेगवेगळे लढून सुद्धा दाखवू शकता की आमच्या मागे जनता आहे. किंवा पक्ष पळवला वगैरे वगैरे, चिन्ह पळवलं, हे रडत बसण्यापेक्षा शरद पवारांनी मनाशी खुणगाट बांधावी. मी भारतातला इम्रान खान होऊन दाखवीन. अर्थात भारतभर शरद पवार निवडणुका लढवणार नाहीत, पण महाराष्ट्रात लढवणार असतील तर त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह याची चिंता करण्याचं कारण नाही. खरोखरच लोक तुमच्या पाठीशी असतील तर एक पक्षाचं एक चिन्ह नसलं तरी तुम्हालाच मत देतील, कारण त्या मतदारसंघात तुमचं नाव, तुमचा पक्ष, तुमची प्रतिमा उजळ असेल आणि तो जो कोणी तुम्ही उमेदवार उभा कराल तो तुमचा खास माणूस आहे असं तिथल्या स्थानिक मतदाराला वाटलं तर तो तुमच्या मागे ठामपणे उभा राहतो. मतदानामध्ये, निवडणुकीमध्ये, प्रचारामध्ये अनंत अडथळे उभे केले तरीही तुम्ही विजयी होता, कारण जनता तुम्हाला मनापासून मत देऊ इच्छित असते. आणि हे फक्त पाकिस्तानमध्ये होतं असं समजण्याचं बिलकुल कारण नाही. 2002 पासून 2014 पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात आणि सगळ्या जगामध्ये नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याच्या मोहिमा चालवल्या गेल्या. सामाजिक, राजकीय माध्यमातून मौत का सौदागर, मुस्लिमांचा शत्रू या वर्णनांवर मात करून नरेंद्र मोदी 3दा गुजरातची विधानसभा जिंकू शकले. आणि या सगळ्या बुद्धिजीवी काय ते शब्द मार्तंडांनी ज्याला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नालायक ठरवला होता त्याला देशाच्या जनतेने निर्विवाद बहुमत देऊन पंतप्रधान बनवला. कारण नरेंद्र मोदी हाच पक्ष आहे, नरेंद्र मोदी हाच चेहरा आहे, नरेंद्र मोदी हेच चिन्ह आहे. शरद पवारांमध्ये हिंमत आहे तेवढी. जी हिंमत भारतीय कायद्याच्या चौकटीमध्ये नरेंद्र मोदी करू शकले किंवा पाकिस्तानच्या लष्करापासून सगळी प्रशासकीय यंत्रणा विरोधात उभी ठाकली असताना आणि दडपशाही करत असताना इम्रान खानने जी हिंमत दाखवली ती हिंमत शरद पवार महाराष्ट्रात दाखवू शकणार आहेत का? ज्यांच्या तळहातावरच्या रेघांसारखा त्यांना महाराष्ट्र माहिती आहे,
असं शरद पवारांचं वर्णन करणारे जे चमचे पत्रकार आहेत त्यांनी याचं उत्तर द्यावं. शरद पवारांना पक्षाचं नाव असायची गरज नाही, शरद पवारांना निवडणूक चिन्ह असायची गरज नाही असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांनी याचं उत्तर द्यावं की चिन्हासाठी रडत बसू नका. बस शरद पवारांच्या नावावर मतं मागा. प्रत्येक उमेदवाराचं निवडणूक चिन्ह वेगळं असो. अपक्ष म्हणून उमेदवार उभे करून इम्रान खान आपली ताकद दाखवू शकतो तर शरद पवार का दाखवू शकणार नाहीत. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट असावी लागते मित्रांनो, ज्याला व्यवहारी भाषेमध्ये हिम्मत म्हणतात. हिम्मत म्हणतात की कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठामपणे उभं राहायचं, आपल्या भूमिकेवर उभं राहायचं, आपल्या मागणीवर ठाम राहायचं, झुकायचं नाही, वाकायचं नाही, पळायचं नाही. जे मोदी करू शकले आणि त्यापेक्षाही भयंकर परिस्थितीमध्ये पाकिस्तानात इम्रान खान करू शकले, ते महाराष्ट्रात आपला स्वतःचा पक्ष आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार करू शकणार आहेत. शरद पवार महाराष्ट्राचा इम्रान खान होण्याची हिंमत बाळगू शकतात का? आणि बाळगू शकत असतील तर दाखवू शकतात का? मग निवडणुका 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी येणारी लोकसभा असो किंवा आणखीन 8 महिन्यांनी येणारी विधानसभा असो, चिन्हाच्या आणि नावाच्या मागे पळण्याची गरज नाही. सहानुभूती आहे वगैरे वगैरे, माझ्या बापाचा पक्ष पळवला हे रडण्यात काही पॉईंट नाही. अदृश्य शक्तीच्या नावाने बोटं मोडण्याची गरज नाही. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जातं जे इम्रान खानने करून दाखवलं. आहे हिम्मत सुप्रियाताई, आहे हिम्मत. कॅमेऱ्यासमोर अदृश्य शक्ती वगैरे रडत बसायचं किंवा निवडणूक आयोगावर आरोप करून परत त्याच निवडणूक आयोगाकडे चिन्ह मागायला जायचं, याला अगतिकता म्हणतात. याला लढवय्यगिरी म्हणत नाहीत. ती लढवय्यगिरी ना सुप्रियाताईंकडे आहे ना शरद पवारांकडे उरली आहे. अन्यथा मी सांगायची गरज नव्हती की इम्रान खान व्हा. जिवंत उदाहरण आहे, भारताचा शेजारी आहे. भारताच्या शेजारच्या देशामध्ये हा इतका मोठा ताजा चमत्कार घडलेला आहे. का राष्ट्रवादी नावासाठी शरद पवार झगडतात? कारण जो आत्मविश्वास, जी इच्छाशक्ती इम्रान खानकडे आहे, आणि इम्रान खान राजकारणामध्ये येऊन 10, 12, 15 वर्ष झालेली नाहीत. 15-20 वर्षामध्ये इम्रान खान जो पल्ला गाठू शकतो किंवा जी हिंमत दाखवू शकतो ती 60 वर्ष राजकारणातली पाठीशी असताना शरद पवार करत नसतील तर शरद पवार हेच नाव तेच चिन्ह असं म्हणणंही वल्गना होते. पोरकटपणा असतो. जयंत पाटील जा, सुप्रियाताई, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील जा, साहेबांकडे जा आणि त्यांना सांगा घाबरू नका, इम्रान खानचं अनुकरण करा. तुमचं नाव पुरेसं आहे. ती काय ती खेतान नावाच्या पंख्याची जाहिरात होती ना, खेतान बस नाम काफी है, पंखा फिरो न फिरो, पंखा असो न असो, नाम बस काफी है. शरद पवार ये सिर्फ नाम काफी है. तर मग निवडणूक आयोगाची मान्यता आणि चिन्ह कशाला पाहिजे? तुम्ही किती वल्गना करता हे आम्ही दाखवायची गरज नाही. तो इम्रान खान दाखवतोय पाकिस्तानात. जेलमध्ये बसलाय. निवडणुकीचे आकडे यायला लागले तेव्हा गुपचूप न्यायालयांनी त्या इम्रान खानला किती प्रकरणामध्ये जामीन दिला, त्याला बाहेर यायची सोय झाली. घरोघर जाऊन त्याच्या सहकारी नेत्यांना घरातून उचलून नेऊन बंद केले होते निवडणुकीपूर्वी. तरी इम्रान खान जिंकला, कारण जनता त्याच्या पाठीशी होती. 60 वर्षानंतर 20 वर्षाची राजकीय कारकीर्द इम्रान खानची. तेवढ्यामध्ये जर तो एवढं सगळं पाकिस्तानी जनतेला प्रभावित करू शकत असेल तर 60 वर्षामध्ये महाराष्ट्र नावाच्या एका राज्यामध्ये
शरद पवार मराठी जनतेला एवढं मोहित आणि प्रभावित का करू शकले नाहीत याची उत्तरं शोधा. ही कॅमेऱ्यासमोर येऊन पवार हाच आमचा चेहरा आहे, पवार म्हणजेच आमचं चिन्ह आहे, पवार हाच आमचा पक्ष आहे, ही बकवास करण्याची गरज नाही. सिद्ध करा, दाखवा. शरद पवार म्हणजे पक्ष आहे. शरद पवार म्हणजे पक्ष असता तर अजितदादा आणि बाकीचे सगळे प्रफुल्ल पटेल वगैरे त्यांनी बाहेर पडायची हिम्मतसुद्धा केली नसती, हिम्मत केली नसती. तर मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की घोडा मैदान जवळ आहे. शरद पवार महाराष्ट्रातले आणि भारतातले इम्रान खान होऊन दाखवतात का? बघू. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.